भूमिका काय असेल? अहो या तालुक्यामध्ये हे आजी माजी आमदार आहेत, त्यांनी प्रचंड करोडोंचा घोटाळा केलेला आहे. यांच्याकडे यांचा स्वतःचाच विकास झालेला आहे. जनता उपाशी आहे, नेते उपाशी आहे. परिस्थिती बघा ना, आज त्या उमेदवार बघा, आजी माजी आमदार असतील त्यांच्या गाड्या बघा, त्यांच्या बरोबर असणारे लोक आजी बघा. आमदार माझी नाही, आजी हे जे बोलता ना, आहेत ना, आजी आमदार प्रचंड माझी घोटाळा नाही. केलेला आहे. त्यांचे विकास बघा ना, त्यांच्या गाड्या बघा, त्यांचे नेते बघा कसे राहतात. आम्ही एकदम सामान्य घरातला उमेदवार आहे मी, आणि या जनतेसाठीच लढणार आहे. आणि या तालुक्यामध्ये जे जे प्रश्न असतील, जे आम्हाला जर संधी दिली तर सगळे प्रश्न मी मार्गी लावीन. विकास काय असतो ते दाखवून जाईन. हा तालुका सुजलाम आणि सुफलाम झाला पाहिजे, यासाठी मी निश्चितपणाने प्रयत्न करीन. त्यासाठी मी स्वराज्याची उमेदवारी करतोय. या मतदारसंघातला मी सगळ्यात सुशिक्षित उमेदवार आहे, त्या दृष्टीने मी सगळे प्रयत्न करीन. बघा ना तुम्ही, या भ्रष्टाचाराचे बघा, कोणचा विकास झाला हे सगळं त्याच्यावर चर्चा चालू आहे. या तालुका इतका भकास करून ठेवला यांनी. कोणत्याही नेत्याकडे विजन नाहीये, कोणत्याही पुढाऱ्याकडे विजन नाही. फक्त आपला कसा स्वतःचा विकास झाला पाहिजे यावरच ते काम करतायत. म्हणून आम्हाला संधी द्यावी, या ठिकाणी मी सांगतोय तुम्हाला. आता ह्या तालुक्याचे सगळेच आमदार उभे आहेत, पण ज्या समाजाचा आमदार आहे त्या आमदाराला विचारावं, तू समाजासाठी काय केलंय? जे आता आमदार झाले, अख्ख्या आदिवासी जमिनी गरीब लोकांच्या या बिल्डरांच्या घशात घातल्यात, गुंडांच्या. की समाजासाठी आला का कधी कामी कुठला आमदार? नाही. मग हे गुंडावृत्तीचे लोक घेऊन असं कुठल्याही आमदारांनी पुढे यायचं का मी माझ्या समाजाच्या जमिनी माझ्या समाजाला परत करून देईल, त्याला आम्ही निवडून देणार आहे. हा वाद आदिवासी समाज असा बावळट नाही राहिला आता, तो पण उभा म्हणजे आता खंबीर उभा आहे. जी घोटीमध्ये जागा आहे, आदिवासी समाजाची ट्रस्ट जागा आहे, त्या जागेमध्ये एकही आमदारानं आज काम केलेलं नाही. ही जागा आज खाली आहे. दुसऱ्या समाजाची म्हटले की पटपट पैसे देऊन काम करायचे. मग तिथं माझी आई बसल, तिथं माझी बहीण बसल, हा कधी विचार केलाय? तालुक्याचा आमदार इगतपुरी त्र्यंबकेश्वर येतं ऑफिस कुठं आहे? ठक्कर बाजाराला. आमदार कुठलं आहे? मग ह्या मायबाप जनतेनं गरीब लोकांनी कुठं याला भेटायला जायचं? तिथं. म्हणजे असा बलाढ्य आमदार नकोय आम्हाला, सर्वसाधारण आमदार हवाय की जो आदिवासी समाजाच्या प्रत्येक कामात असल, पेसा भरती असल, स्टंटबाजी नाही.